आजच्या कथेचे नाव आहे मदतीचा हात. आजकाल शिक्षणासाठी मुलांना आपले गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जावंच लागते आणि मग तिथे त्यांना नवीन शहरात राहणे, खाणे आणि सर्व नवीन असते. लोक नवीन असतात, कॉलेज नवीन, मित्र नवीन, सर्व विश्व नवीन असल्यासारखे वाटते. त्यात स्वतःला ॲडजस्ट करणं किती कठीण असतं. असाच सागर हा पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेला होता. त्याला वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे तो आणि त्याचे 3 मित्रांनी ठरवलं की फ्लॅट रेंटने घेऊन राहू. मग तिघांनाही एक चांगला फ्लॅट घेतला. सागरचा एक मित्र आधीच पुण्यात राहत होता. त्याचे नाव समीर होते. त्याच्या शेजारीच घेतला. खानावळ जवळ नव्हत्या म्हणून त्यांनी समीरकडे स्वयंपाक करणाऱ्या मावशीलाच स्वयंपाक करायला सांगितले. मावशीचे नाव सुजाता होते. त्या खूप प्रेमळ होत्या. स्वयंपाक पण छान करायच्या. हळूहळू त्या सागरच्या फ्लॅटमध्ये रूळू लागल्या. मुलांनी जे म्हटलं ते बनवायच्या. सणावाराला पण छान गोड पदार्थ बनवायच्या. सर्व मुलांना आपल्या मुलासारखं बघायच्या. त्यामुळे मुलांमध्ये आणि मावशीमध्ये चांगला बॉन्ड झाला होता. मुलांसाठी मावशी घरचा एक मेंबर झाल्या होत्या. असेच वर्ष निघून गेले. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. ते घरी राहूनच अभ्यास करत होते. मावशींनी या परीक्षेच्या दिवसात सर्वच मुलांची खूप काळजी घेतली. त्यांना हवं नको ते सर्व बघितलं. त्यामुळे मुलांच्या नजरेत मावशीचा खूप आदर वाढला होता. असेच त्या वर्षीचे सेशन संपले. मुलं आपापल्या घरी गेले आणि निकालानंतर परत आले आणि सुजाता मावशींनाच स्वयंपाकासाठी बोलवलं. मावशी पण आनंदाने त्यांचं काम करत होत्या. असेच दिवसामागून दिवस जात होते. मावशी एक दिवस स्वयंपाक करायला आल्या नाही. तर मुलांना वाटले काही काम आले असेल म्हणून नसेल आल्या. त्यांनी बाहेरून जेवण अरेंज केलं. नंतर मावशी अजून 4-5 दिवस आल्या नाही. तर मुलांना त्यांची काळजी वाटायला लागली होती. कारण मावशी कधीही न सांगता सुट्टी घेत नव्हत्या. मग आता काय झालं असेल की त्या येत नाही आणि कुणाकडे काही त्यांचा मेसेज पण आला नाही. मग सागर आणि समीर यांनी ठरवलं की आपण मावशीच्या घरी जाऊन बघू. त्याच्या एक मित्राला मावशीचे घर माहिती होते. मग ते सर्व मित्र मावशीच्या घरी गेले. जशी ती मुलं मावशीच्या घरी पोहोचली त्यांना दाराच्या आत बघून खूप वाईट वाटले. कारण मावशीची खूप तब्येत खराब होती. तिच्याकडून बेडवरून उठणे पण कठीण झाले होते. तिचा मुलगा छोटाच होता पण तो तिचे घरचे काम करण्यास मदत करत होता. हे सर्व बघून मुलांनी विचारलं, मावशी तुमची तब्येत खराब होती तरी तुम्ही आम्हाला काही सांगितले का नाही? त्या म्हणाल्या, तुम्हाला त्रास होईल. तुमच्या मागे खूप अभ्यास असतो. मला याचं वाईट वाटत आहे की माझ्यामुळे तुम्हा मुलांना बाहेरचं खावं लागत आहे. पण मला जसं बरं वाटेल तशी मी येईल. मुलं म्हणाली, तुम्ही आधी पूर्णपणे बऱ्या व्हाल आणि नंतरच कामावर या. मग सर्व मुलांनी ठरवलं की मावशींची पूर्णपणे मदत करायची आणि त्यांनी सर्वांनी एक एक करून मावशीला औषध पुरवली आणि काही मुलांनी मावशीसाठी त्यांच्या टिफिनची पण सोय करून दिली. आराम आणि चांगले खाणपाण्यामुळे मावशीची तब्येत
लवकरच बरी झाली आणि ती लवकरच मुलांचा स्वयंपाकासाठी यायला लागली. अशा प्रकारे मावशीच्या चांगल्या स्वभावामुळे, त्यांच्या आपलेपणामुळे दूर राहणारी मुलंसुद्धा त्यांनी आपलीशी केली होती आणि मुलांनीही मावशीला तेवढंच प्रेम दिलं. अशा रीतीने एकमेकांना मदतीचा हात दिल्यामुळे सर्व नाते आणि संबंध दृढ होतात. धन्यवाद.